केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री उशिरा 4 वेगवेगळ्या ठिकाणांवर भूस्खलन झालं। रात्री 2 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत झालेल्या भूस्खलनात 4 गावं वाहून गेली। मुंडक्कई, चुरमाला, अट्टामाला आणि नुलमुझामध्ये घर, पूल, रस्ते आणि गाड्या देखील वाहून गेल्या। आतापर्यंत या झालेल्या भूस्खलनात 143 जणांचा मृत्यू झाला असून 128 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अद्याप शेकडोहून अधिक जण बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे। रेस्क्यूसाठी आर्मी आणि हवाई दल, SDRF, NDRF ची टीम तैनात करण्यात आली आहे। लष्कराने रात्री उशिरापर्यंत 1000हून जास्त लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं। रात्रीच्या अंधाराचा रेस्क्यू करण्यास अडथळे येत असल्याने ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं। आज सकाळपासून रेस्क्यूचं काम पुन्हा सुरू करण्यात आलं आहे।